हाय सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय भीम जय शिवराय. तर आजचा व्हिडिओला लय उशीर झालाय आपला. उशीर म्हणजे काय, संध्याकाळ झाली. तर आज सुट्टीचा दिवस, धुलवड. तू ग बस सरचा व्हिडिओ चालू आहे. तर आपल्या रात्रीपासून लाईट नव्हती ना, काय नव्हती. तर मी आता सगळ्याच्या कमेंट वाचल्या. तर लय जणांचे असं मला कमेंट आले ते की ताई आज व्हिडिओ का टाकला नाही तुम्ही. तर लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं चार्जिंग बी नव्हती आणि काहीच नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काय टाकला नाही. तर घ्या सांभाळून. मी बॅलन्स नसला तरी बॅलन्स करत असते, पण व्हिडिओ टाकत असते. कारण का तुम्हाला सगळ्यांना मला बघायची आवड झालेली असते, सगळ्या ताईंना. ती मला ताईचा सुद्धा दुपारपासून फोन आहे की व्हिडिओ का टाकला नाही तू. पण त्यांचा बी मागाशी फोन आलता. लाईट फक्त 10 मिनिटच होती आणि 2% चार्जिंग झाली, तोपर्यंत संपली बाई. मग फोन उचलायला आणि कट व्हायला गाठ पडली. मग आता त्यांना लावला तर ती म्हणल्या काय नाही व्हिडिओ का टाकला ना, त्यासाठी तुला फोन केला. तर आज सुट्टी असल्यामुळं असा आपला मेकअप केला आहे. तर पांढरं बघा केस इथं आहे का, तर कशी येणे दिसते सांगा मला. तर आज मटणाचा ती सगळं आज लय चितलं होतं, मटणाची भाजीचं ते व्हिडिओ टाकायचा तुम्हाला. पण काय करणार, लाईटीनं साथ दिली नाही आपल्याला, तर त्याच्यामुळं दुसरं काही कारण नाही. आणि घाबरत बी जाऊ नका की माझा का व्हिडिओ आला नाही म्हणून. तर सांभाळून घेत जावा मला जसं असेल तसं. तर आज आमचं लवकरच काम झालं तर बघा, कर असल्यामुळं. तर ती आता इथं झोपलेत आहे, पण ते उघडं असल्यामुळं त्यांना काय दाखवत नाही मी. घालता काय शर्ट हो हां, तर नको म्हणते. तर कारण का काम नसल्यावर आपलं निवांतच असतं या. मग झाली झोप बीप सगळी, आता झाला नटाफाटा. किती दिवसात मी तर आज येणे घातली बघा. म्हणजे नाही म्हणजे लग्नाला जाताना ते तवाच घातलेली. तर रविवार 8, सोमवार 9, आज 10 दिवस झालं. तर 10 दिवसातनं गुतोडा तितकाच मोठा निघला केसचा सगळा, सगळी केस ना केस. तर जाऊ द्या, जसं जमल तसं आपल्याला काय करता. लय टेन्शन घ्यायचं नाही. तर ह्या आठवड्यात 2 बऱ्या सुट्टी पडली. तरी सुट्टी म्हणलं तरी सकाळी 100 भरून दिली मीच. परत 1000 भरायला ही गावात गेलं तर मटण आणायला. मालकातर्फे मटण ते असतंय ना आज धुलवड म्हणल्यावर. पण मग परत आला 1000 वीट भरायला. वीट भरायला आल्यावर मग मी तायला भरायला लागलो. मालकाचा फोन आला की मी जेवण करतोय, तवर भरा काय होईल ते होईल. मग भरायला लागलो तवर भाऊ, शेजारचा भाऊ आणि ही आलं. मग त्या दोघांनी भरली. तर मस्तपैकी आज बोकडाचं मटण बिटन खाल्लं निवांत आपलं, नो टेन्शन. तर त्यांना बघायची तुम्हाला आवड आहे, पण ती काय करणार, त्यांना घाला म्हणते शर्ट तर ते झोपेतच आहेत, आळसातच आहेत. काम असल्यावर कशी कामं पटापटा करते ती माणसं, मग ब्या हे होत नाही. पण निवांत असल्यावर निवांतच राहतं या. तायडाचा दादाचा चाललाय धिंगाणा घरात. तर तायडानं दुधवाला काका नाही तेव्हा त्यांच्या रानातनं मला 4 दिवस झाला आज अण्णा म्हणलं होतं कांद, ज्यावेळेस त्यांनी काढलं तेव्हाच. पण आणायलाच मला वेळच भेटला नाही. मग मगाशी म्हणलं तिथं ते हिरीपाशी बसल्यावर काही गळ्यातलं गुत्तय केसात. तिथं हिरीपाशी बसल्यावर मला तिथे दिसली मालकी आणि ती. मग मी म्हणलं तायडाला, तीच म्हणली मी जाऊ का मम्मी. मी म्हणलं जा, तिथं आहे त्या मालकीन तिथला गप्पा मारायला. कारण का त्याला कुठं जायचं ती आळूच नाही. मग तिनं आणलं एवढं एक पाटी भरून. तर म्हणलं घरातलं वास सुटल. आधीच पहिलं मामाने ते दिलेलं आपल्याला कांदा घरात मरणा जायचं. लय कांद्याचा वापर नसल्यामुळं संपतच नाही तर कांदा. तर ते म्हणलं घरात असेल, सगळे कपडे धुवून ठेवले ते या. तर सकाळी सगळा राडा ते सगळा घरातला काढला. जेवढी कपडे ती धुवायची होती तेवढी काढली घरात बघ. तर बघा हे एवढी पाटी भरून आहे का. तर हे आपल्या लिपायचं राहिलं ते राहिलंच. तर रात्री तेवढं सारवून ती घेतलं, पण पोतारा तिथे घ्यायचा होता मला.
पण कशात आडवं आलं आणि कशात नाही काय माहिती. आपलं मोडवर असतं आणि त्यात माझं रात्री पोट पिले दुखत होतं, त्यामुळे मी डबल काय व्हिडिओ टाकलं मी नाही आणि काहीच नाही. तर लागला पडायला आता अंधार. तर हाय ते आपल्या वाट बघणारी ताई मावशी सगळी व्हिडिओचे. त्यांनी उशिरा जेवण केलं नाही, 3 वाजता जेवण केलं. कधी 11 वाजल्या होत्या मटणाला, आहे का नाही हो? हा काय त्यांना दाखवा, पण उघडच आहे तर कसं दाखवावं त्यांना, कसं नाही. 11 वाजल्या होत्या. मग चिरायला शिजूस तर करूस तर 1-1.5 1-1.5 वाजली. मग तिथनं परत सगळं काम ते झाल्यावर 2 वाजता मग मी चपात्या केल्या आणि मग 2:30-3 वाजता त्यांनी जेवण केलं. आणि मी तर काय मागाशीच खाल्लं. झोप लागली होती म्हणून झोपले होते. तर चला आता तायडा करते. आता त्यांनी हे केलेलं बघावं लागेल. 2 भाकरीचं पीठ आहे का, हाय 2 भाकरीचं पीठ मकाचं राहिलेलं. तर आता ही ह्यांना जावं म्हणलं दळण ते आणायला. तर आता मालकाची गाडी आल्यावर जाते. गव्हाचं आहे तसंच आपल्याला गव्हाच आणलेलं. हे आठवड्यात जेवायला काय आणलीच नव्हती आणि मका दिलेली तर मका संपली. तर चला आता लय अंधार पडायला लागलाय. बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.